सुप्रिया मोहिते। ॲक्च्युली मी या संस्थेला जोडायचं कारण असं की माझे स्वतः पप्पा डायबेटिक होते। मग त्यांना डायबिटीसचं औषध शोधत असताना मला हे एक संस्थेच्या मार्फत म्हणजे एक औषध मिळालं आणि ते डायबिटीक मुक्त व्हायच्या मार्गावर आहे, त्यांची जर्नी चालू आहे आता। हा माझा खूप दिवसाचा रिझल्ट आहे। काय शुगर किती आता किती आहे? शुगर त्यांची 250च्या अबव होती, आता 180 पर्यंत आलेली आहे। आणखीन बाकीचे पण कॉम्प्लिकेशन्स होते ते पूर्ण नॉर्मल झाले। त्यांचं वेट लॉस खूप झालंय, इथं समोरच आहे त्यांची। आता दाट म्हणजे बोलले नाही आहे उभं राहा तुम्ही, सगळ्यांना कळू दे। यांचं वेट भरपूर होतं, आता खूप कमी झालंय, 9 किलो वेट लॉस झालंय। पण एंटॉक्स टीमुळे कमी झालेला आहे। मला सांगायचा उद्देश हा होता, एंटॉक्स टीमुळे। वेरी गुड। एंटॉक्स टी की वजह से वेट लॉस हुआ है और टी की वजह से डायबिटीज कंट्रोल हुआ और उनके आता त्यांना एचएलके पण स्टार्ट केलाय, तर एचएलके मुळे पण रिलीफ मिळाला। एचएलकेचा माझा दुसरा रिझल्ट असा होता की माझ्या आईसाठी एचएलके घेतलं होतं, त्यांना बीपीचा त्रास होत होता, तर बीपीचा त्रास पूर्णपणे बंद झालाय। गोळी त्यांची चालू होती जी, ती गोळीही बंद झाली। आता त्या पूर्ण गोळी विरहित आहेत आणि प्लस एचएलके पण बंद केलेला आहे। आता फक्त एंटॉक्स टी घेतात। आणखी हा खूप लेट रिझल्ट आहे। आता रिसेंटचा रिझल्ट ज्या म्हणजे शुगरची व्यक्ती होती ती, शुगर डायबिटीसची, पण त्यांना प्रॉब्लेम असा होता की 40 युनिट त्यांना कंटिन्युअसली इन्सुलिन जात होतं, 10 असं 4 वेळा। आणि इतकी कॉम्प्लिकेशन्स होते की मी सरांशी पण त्या संदर्भात बोलले होते। मला सरांनी सजेस्ट केलं होतं त्या व्यक्तीला आपल्याला देणं हे रिस्क आहे, आणि जर ते स्वतःच्या रिस्कवर जर घेत असतील तर ते घेऊ दे। त्यांचं क्रिएटिव्ह लेवल वगैरे वाढलं, परत ते जे किडनीचे फंक्शन नॉर्मल नसल्यामुळे हार्टवर प्रेशर आलं, त्याच्यामुळे असे भरपूर कॉम्प्लिकेशन्स होते। त्या व्यक्तीला सुद्धा मी एंटॉक्स टी, एचएलके आणि टी दिल्यानंतर पूर्ण आता त्यांचा 6 इन्सुलिनवर आलेला आहे। 40 होतं ते 6 वर आहे, म्हणजे सांगितलं 24 युनिटवर आलेलं आहे। आणि हे फक्त 15 दिवसांचा रिझल्ट आहे। मी ज्यावेळी त्यांना बघायला गेले होते त्यावेळी त्या पूर्ण झोपून होत्या, कुठल्या नव्हत्या, तर आता त्यांनी स्वतःहून सेकंड टाइम माझ्या हातून मेडिसिन घेतलं दारात त्यांच्या। एवढ्या पद्धतीचा त्यांचा तो रिझल्ट आहे। आज मध्ये आणखी भरपूर रिझल्ट आहे। एंटॉक्स टी बद्दल मी बोलेन। एंटॉक्स टी बद्दल असा रिझल्ट आहे की माझी बहीण म्हणजे तिच्या मुलासाठी दिलं होतं, तो माती खायचा ऍक्च्युली म्हणून तिला दिलं होतं, तर त्याला पूर्णपणे माती खायचं बंद केलंय। एंटॉक्स टी वर कोण बोललं नाही, मला एंटॉक्स टीचा म्हणून रिझल्ट सांगायचा होता, म्हणून मी ऍक्च्युली उत्तर पण मला बाकीचे रिझल्ट सांगावे लागले। धन्यवाद।